नमस्कार. आज आपण राज की बात करणार आहोत. म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे काय बोलणार याचा अंदाज व्यक्त करायचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत हिंदुस्तान पोस्टचे दोन सिनियर माणसं आपल्यासोबत असणार आहेत. ती म्हणजे सुजित महामुलकर आणि सचिन धांजी. मुख्य म्हणजे हे दोघही जण सध्या लोकसभा निवडणूक कव्हर करतायत आणि तुम्हाला प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे ग्रासरूटला कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये काय चर्चा आहे आणि नेत्यांमध्येही ऑफ द रेकॉर्ड काय चर्चा सुरू आहेत याचा आपण वेध घेणार आहोत. तर सुरू करूया. सुजित, राज की बात काय असेल, अंदाज काय? माझा अंदाज आहे की राज ठाकरे उद्या म्हणजे जसं अपेक्षा आहे की त्यांनी ते भाजप बरोबर जातील का किंवा महायुतीमध्ये सहभागी होतील का, असं जी चर्चा चालू आहे की ते उद्या उघड करतील किंवा उद्या सगळं हे करतील, जाहीर करतील. पण मला असं वाटत नाही की ते उद्या जाहीर करतील, कारण सगळेच पत्ते जर ओपन केले तर मग काही पत्ते ते स्वतःकडे ठेवतील. उद्या उघड सगळं करणार नाहीत, पण थोडी भूमिका भाजपच्या बाजूने कदाचित घेतील, थोडी टीका, आणि बाकी मग जे त्यांचे विषय आहेत, मुस्लिम असेल किंवा टोल नाके बंद केले किंवा पक्षाने काय काय केलं आणि पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांकडून काय काय अपेक्षा आहेत, हे कदाचित उद्या बोलतील. सचिन, मला तुमच्याशी बोलायचं आहे. या टॅगलाईनवर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी समोरील शिवतीर्थावर मोठा मेळावा भरणार, शक्ती प्रदर्शन होणार. तुझा काय अंदाज आहे? राज ठाकरे काय बोलतील? 2014ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पाहिलं तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या बाजूने, म्हणजे चांगले पंतप्रधान या देशाला कसे मिळू शकते नरेंद्र मोदींच्या स्वरूपात, या बाजूने मनसेने किंवा मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सातत्याने त्याबाबत हे केलं होतं. 2019 ही परिस्थिती बदलली आणि 2019 मध्ये त्याच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत होतं. पण 2024 मध्ये आता 2014ची पुनरावृत्ती होणार आहे. म्हणजे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे 2 टर्म या देशाला नेतृत्व दिले आणि त्यांच्या रूपात 2024ला ते पंतप्रधान होणं कितपत योग्य आहे, देशाची सुरक्षितता, या सगळ्या मुद्द्यावरती राजसाहेब उद्या बोलतील. पण मगाशी सुजित महामुलकरजी म्हणाले की ते उद्या सगळे पत्ते ओपन नाही करणार, या मताची मी सहमत आहे. कारण जर उद्या सगळे पत्ते ओपन केले तर त्यांच्या प्रचाराची दिशा किंबहुना मनसैनिकांचं मार्गदर्शन थोडस. पण उद्या ते मतदारांना तर ते भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अर्थात अजित पवार यांची, तर याच्यावरती जास्त बोलतात ते उद्या काँग्रेस आणि त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची यांचा काही प्रमाणात समाचार घेऊ शकणार आहे. उद्या सावरकरांचाही मुद्दा नाकारता येत नाही. सावरकरांचा चित्रपट सध्या रिलीज होतोय, त्या अनुषंगाने उद्या सावरकर आणि या शिवतीर्थावरती राहुल गांधी हे घेऊन गेले होते, त्यांनी सावरकरांची माफी मागितली नाहीये, याचाही उद्या ते कदाचित समाचार घेऊ शकतात, कारण हा त्यांच्याही करता खूप महत्वाचा मुद्दा आहे. राहिला मुद्दा या उद्याच्या रॅलीच्या दृष्टिकोनातून अजून एक महत्वाचा एक कंगोला समजून घेण्याची गरज आहे. राज ठाकरे यांच्यावर आधारित एक चित्रपट येतोय आणि त्याचे शूटिंग सुद्धा शिवाजी पार्कच्या परिसरात आहे. जर तुम्हाला माहित असेल तर बघा तुम्ही, शिवाजी पार्क मध्ये गेले काही दिवस शूटिंग चालू आहेत आणि या मेळाव्याची जी रचना होते ना, ती त्या चित्रपटाला एक साजेशीच होते आहे. म्हणजे त्यांना अपेक्षित जे चित्रपटात जे दाखवायचे आहे ते रिअल स्थितीमधल्या सभेचंही चित्रण त्यातच करणार आहे. त्यामुळे दिग्दर्शक निर्मातेही त्या सभेकडे लक्ष लावून बसले की मग त्याप्रमाणे घडली. म्हणजे मनसेचे पदाधिकारी जसे मेळावा हे करण्यासाठी तसे
या चित्रपटाचं शूटिंग आम्हाला या रॅलीतून किंवा या मेळाव्यातून कसं मिळेल याकरता निर्माता आणि दिग्दर्शकही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजसाहेब ठाकरेंच्या भाषणाकडे हा जसा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, विचारांचं सोनं गुंतलं जात आहे, तसा मनसैनिकांसाठी सुद्धा महत्वाचं आहे. आणि असं जर तुम्ही म्हणाल की मुंबईत आता मनसैनिक कुठे काय काय महाराष्ट्रात मनसैनिक नाहीये, मेळाव्याला गर्दी होते पण मतपेटीमध्ये मनसैनिक कुठे दिसत नाही. आणि त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांच्या माझ्या हाती सत्ता द्या, एक हाती सत्ता द्या, हे बऱ्याच दिवसापासून अपुरे राहिलं स्वप्न आहे. आणि कुठेतरी आता ही गर्दी मतपेटीत परावर्तित करण्याकरता ते आता उद्या मनसैनिकांना कसे हे करतात. कदाचित जर हे या निवडणुकीमध्ये जर भाजपला एक सपोर्ट देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या डोळ्यासमोर आगामी 2024ची ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभा ही खूप महत्वाची आहे. आणि त्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ते पुढची रणनीती या निवडणुकीच्या माध्यमातून खेळणार आहे. अगदी अगदी सचिन, मला उलट एक असं का वाटतंय की राज ठाकरे जे बोलतील ते विरोधकांकरता आयतं कोलीत होईल असं नाही का वाटत? कारण या 2014 मध्ये मोदींना सपोर्ट, परत 2019 मध्ये लावरे तो व्हिडिओ करून मोदींचा विरोध, आणि आता 2024 मध्ये पुन्हा जर भाजपला सपोर्ट केला, एक भाजपच्या सहकार्याची भूमिका घेतली, तर हे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळेल असं नाही का वाटत? आणि याचा प्रचारात, विशेषतःने प्रचारात जर राज ठाकरे प्रचारात उतरलेच तर ते बुमरँग होईल असं नाही का वाटत? पत्रकार म्हणून तू कसं, फील्ड रिपोर्टिंग करताना तू हे कसं बघतोयस? निश्चितच तुम्ही जर तसं जर पाहायला गेलो तर एक राजकीय पक्षाचा लोकप्रतिनिधी हा दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये जातो, तर त्या पक्षात असताना तो आरोप प्रत्यारोप करत असतो, तो या पक्षात आल्यावरती पुन्हा त्यामुळे तशी जुनी प्रकरणं त्याची विधानं त्यांनी केली हे दाखवण्याचा प्रयत्न होतो. राजसाहेब ठाकरेंच्या बाबतीत जर त्यांनी लावले व्हिडिओच्या माध्यमातून 2019 मध्ये जर त्याचा समाचार घेतला असेल तरी 2019 मध्ये आपण काय चूक केली याच्यात जर त्यांना जर स्वतःला कळत असेल किंवा आपण चुकीचा मार्ग निवडला होता, तर आता कुठे त्यांना उपलब्धी होत असेल की या देशामध्ये एकगट्टा जर हिंदुत्वाच्या बाबतीने आपण विचार केला तर नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणे खूप गरजेचं आहे. आणि मुळात जर तुम्ही एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतो, हे स्थानिक मुद्द्यापासून, प्रांतीय मुद्द्यापासून हिंदुत्वाकडे गेलेली आहे. शिवसेना जी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी असं जे आपण शिवसेना म्हणत होतो, ती शिवसेना आता तशी राहिली नाहीये. ती काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आणि मनसेकडे त्या शिवसेनेच्या दृष्टिकोनातून पाहिलं जाते. एक हिंदुत्वाकडे वाटचाल केली शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना आता त्यांच्या बाजूने उद्या झुकलेली जी बाजू आहे ती कोणालाही त्यांची कमी लेखण्याचं कारण नाही. विरोधक हे तर भांडवल करतील, पण त्याच्याकडे जनतेने किती पाहावं, मतदारांनी किती पाहावं हे मतदार ठरवतील. सुजित, सचिन जे म्हणतोय त्यानुसार जर विचार केला तर राज ठाकरेंना जे आता हिंदुत्वाची जी भूमिका त्यांनी घेतली आहे ती पुढे कायम ठेवण्यात जास्त रस असेल, आणि मनसेचा विधानसभेच्या दृष्टीने जी काही तयारी विधानसभेकरता करायची आहे ती उद्याच्या पाडव्याच्या भाषणामध्ये त्याची मांडणी होईल की लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा होईल? काय वाटतं? मला वाटतं की ती सचिन बोलला तसं ही विधानसभेची तर तयारी असणारच आहे, पण पुढे आणखीन एक वर्षभराने जेव्हा मुंबई महापालिका येईल ही महापालिकेची सुद्धा तयारी असेल. आणि जसं सचिन म्हणाला की राज ठाकरे एक म्हणजे करिश्मॅटिक नेता आहे. राज ठाकरे यांच्याकडे जे भाषण म्हणजे वक्तृत्व आणि त्यांची जी शैली आहे त्याच्यामध्ये एक बाळासाहेबांची छाप आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे जे म्हणजे जरी त्यांनी जसं तुम्ही मागाशी म्हणालात 2014ला एक भूमिका, 2019ला दुसरी भूमिका घेतली, पण भूमिका बदलली तरी त्यांचं जे मुद्दे असतात ते जे पटवून सांगतात किंवा त्यांचे जे काही एक ठाकरे प्रेम करणारे जे मराठी आहेत ना ती आजही
ते म्हणजे कुठली त्यांनी भूमिका घेतली तरी त्याला पाठिंबा देणारे आहेत. म्हणजे राज ठाकरे प्रेमी तर असंही म्हणता येईल. मी तुम्हा दोघांनाही असं एक माझं तर्क असा आहे की शिवसेनेने सोडलं ते मनसेने मिळवलं, असं काहीसं घडणार असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे असं 100% म्हणता येणार नाही, कारण शिवसेना तसा पक्ष म्हणून बराच मोठा म्हणजे त्याचा आवाका होता. त्याच्यामध्ये पहिल्या फळीतले, दुसऱ्या फळीतले थोडे नेते होते. तिसरी फळी फार मोठी तयार झाली नाही आणि चौथी फळी तर आता म्हणजे नगरसेवक वगैरे ते आता होत आहेत. तशी एक दुसरी फळी, मजबूत फळी मला वाटतं मनसेची तयार झालेली नाहीये. त्यामुळे नाहीतर मग कदाचित जो 2009ला नाही, अगदी थेट उद्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला उमेदवार जाहीर करतील का? तुला काय वाटतंय? मला वाटत नाही, कारण अजून बोलणी व्हायचं असेल, फायनल व्हायचं असेल आणि तिथे शिवसेना पण दावेदार आहे, तसंच भाजप पण आहे. मनसैनिक अजूनही संभ्रमात आहेत की नक्की काय चाललंय, त्यांना कळत नाही. अर्थात साहेबांचा जो आदेश असतील तो मानणार, हे सगळं जरी मान्य असलं तरी चर्चा ज्या सुरू आहेत ती संभ्रमावस्था उद्या दूर होईल असं वाटतं का दोघांनाही? बऱ्यापैकी संभ्रमावस्था दूर होईल असं वाटतंय, कारण ते एक दिशा देतील. मी असं नाही म्हणत की 100% ते काय सगळेच पत्ते ओपन करणार नाहीत, पण एक दिशा देतील. थोडं थांबा किंवा मी पुन्हा येईन किंवा बोलेन, आता येईल म्हणजे आता लोकसभेच्या निमित्ताने कुठेतरी सभा तर होणारच. मग ते सभा घेतील, भूमिका मांडतील वेळोवेळी, कुठल्या पक्षाला आपण पाठिंबा द्यायचा असंही होईल. सचिन, थोडक्यात सांगायचं तर असं आहे की मनसेसाठी पिच तयार आहे. कारण ज्या प्रकारे शिवसेना दुभंगली आहे आणि त्यामुळे मनसेला जे अपेक्षित असं एक वातावरण निर्माण होत आहे, पण मनसे 2019ची निवडणूक लढलेली नाहीये लोकसभेची. त्यातच विधानसभेत मिळालं थोडंफार अपयश. महापालिकेच्या निवडणुकीत त्याच्या आधी 2017 जे काही नगर 6 आले त्यातले 5 गेले. त्यामुळे हे कुठेतरी एक मानसिक खच्चीकरणी झालेली आहे. त्यातच पक्षाची जी संघटनात्मक मागणी असते ती गेली आहे. त्याच्यात पकड मजबूत नाहीये. आता मनसेला या लोकसभेपासून एक संघटनात्मक बांधणी करायची आहे आणि ही संघटनात्मक बांधणी करून ते विधानसभा आणि 2025ची जी काय महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येईल त्याची तयार करणार. पण मनसैनिकांमध्ये संभ्रम होण्याचं नाहीये. जर तुम्ही बघत असाल तुमच्या लक्षात येईल, मनसैनिक आजही ठाम आहे. तो कुठच्याही पक्षाकडे गेला नाहीये. फक्त त्या वेळेच्या परिस्थितीनुसार त्याला इथे मतदान करायला भाग पाडलं गेले. तुम्ही इथे मतदान करा, तुम्ही तिथे मतदान करा. पण याचाच एक मोठा फटका 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत बसला. जर 2019च्या लोकसभेला जर त्यांनी आपले उमेदवार उभे केले असते तर त्या मतदानाचा टक्का ठरला असता आणि त्याचा त्यांना बराचसा फायदा झाला. पण कुठेतरी तो मतदार एकदा कुठे गेला की तो परत घेणं कठीण असतं. तसं आहे. पण जो पक्का जो मतदार आहे तो आजही मनसेकडे आहे. जर फक्त त्यांना राजसाहेब ठाकरे यांनी नेतृत्व करावं, संघटनात्मक बांधणी करावी. मी तुम्हाला सांगतोय, उबाटा शिवसेना आणि शिंदे शिवसेना यांच्याकडे केलेला जो काही वेगळ्या नजरे पाहतोय तो शिवसैनिक आज पुन्हा मनसेकडे बाळासाहेबांच्या प्रतिमा पाहतो, राजसाहेबांमध्ये प्रतिमा पाहतोय, तो मनसेकडे 100% येणार. पण मनसेकडे स्थिरता ही खूप महत्वाची आहे. कारण त्या पक्षामध्ये स्थिरता नाहीये. एक हे नाहीये की कुठेतरी त्यांच्याकडे संघटनात्मक बांधणी असावी. त्यामुळे कदाचित आपण जी मध्यंतरी एक बातमी ऐकली होती की शिंदे गटातील शिवसेनेचे नेतृत्व भविष्यामध्ये राजसाहेब ठाकरे करतील आणि मनसे शिवसेनेत विलीन होईल, अशा प्रकारची एक चर्चा ऐकली होती. पण सर्वसामान्य मनसैनिक असो किंवा शिवसैनिक असो, जो आज असा बांधावर उभा आहे त्या शिवसैनिकाला पण वाटते की राजसाहेबांनी शिंदे गटाचं नेतृत्व करावं आणि बाळासाहेबांच्या रूपात एक शिवसेना ही मजबूत बांधली जावी, मनसे त्यांनी हे करावी, पूर्णपणे विसर्जित करावी आणि त्यातून एक मुंबईला एक नेतृत्व मिळावं बाळासाहेबांच्या रूपांतरे राजसाहेबांच्या रूपामध्ये. त्यामुळे असं मनसैनिक आणि शिवसैनिकांची धारणा आहे
आणि ही जी काही अफवा येते की आज ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील, ही केवळ अफवा आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत हे हे एकत्र येणं शक्य नाहीये आणि मनसैनिक हे मानायला तयार नाहीत. कारण ज्या वेळेला त्यांचे 6 नगरसेवकांना ज्या दिवशी शिवसेनेने आपल्याकडे घेतले त्या दिवसापासून शिवसेनेचं मनसैनिकांचं शिवसेनेबद्दल असलेलं जे जाणीव होती जी काही थोडीफार ती पण संपलेली आहे. सुजित. तेच म्हटलं, आत्मीयता होती ती कमी झाली तशी. आणि मला तर वाटतं ही मोठी संधी आहे राज ठाकरे यांच्यासाठी. थोडक्यात तुमच्या दोघांची मतं जर पाहिली तर उद्या राज काय बोलणार याचे मुद्दे तुम्ही आता मांडायचा जो प्रयत्न केलाय, अशी आशा करूया की तुमचे सगळे मुद्दे खरे ठरतील आणि राज ठाकरे हे सगळेच मुद्दे मांडतील, असं आपण बघूया. प्रेडिक्शन तुमचं काय येत आहे? थोडक्यात सांगायचं तर काय, तर राज ठाकरे आता पाडव्याच्या मुहूर्तावर काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे. अर्थात ते कोणतीही भूमिका मांडो, लावरे तो व्हिडिओने त्यांचा पाठपुरावा विरोधक करतील यातही शंका नाही. आणि उद्या गेल्या वेळेच्या भाषणांमध्ये शिवतीर्थाने जे ऐकलं नाही ते माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे वाक्य नक्की ऐकायला मिळेल. तर आपण वाट पाहूया आणि राज ठाकरे काय बोलतायत हे तुम्हाला कळवत राहणारच आहोत. धन्यवाद.